नमस्कार. मी प्रोफेसर अतुल निगवेकर, हेड डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी. अ, मुलांनो आणि पालकांनो, आपल्या मुलानं 12वीची परीक्षा दिलेली असेल किंवा पूर्ण झाली असेल आणि सी-ई-टीची पण परीक्षा त्यांनी दिलेली असेल किंवा तो वाट बघत असेल. अ, आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ इच्छिता आणि 4 वर्ष आपला मुलगा हा या प्रोग्राममध्ये काम करणार आहे. तर त्याचा जो अनुभव आहे, तो समृद्ध होणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि समृद्ध अनुभव हा यशाला जोडणं हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, के-आय-टीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही कसं घडवतो, याच्याविषयी आम्ही अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. अजेंडा, डिपार्टमेंटची इंट्रोडक्शन, मेजर स्ट्रेंथ, डिपार्टमेंटनं साइन केलेले एम-ओ-यू, द कोर्स कंटेंट, उपलब्ध लॅबोरेटरी फॅसिलिटी, मेजर रिक्रुटर्स, प्लेसमेंट, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, एमिनंट अल्युमनाय. आपलं कॉलेज के-आय-टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे 1983ला सुरू झालं. त्यावेळी 3 ब्रांचेस पहिल्यांदा सुरू झाल्या. प्रोडक्शन, त्याच्यानंतर सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंट आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. सर्वसाधारण त्याचा पहिला प्रोग्राम दिला गेला तो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा होता. पण जसं 2000 साल उघडलं तसं हळू-हळू सेल्युलर कम्युनिकेशन मार्केटमध्ये यायला लागलं आणि त्यानंतर मुलांना त्या क्षेत्रात सुद्धा काम करता यावं म्हणून आम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच सुरू केली. सध्या त्याची इनटेक कॅपॅसिटी 120 आहे आणि पी-जी प्रोग्रामही आपल्या डिपार्टमेंटला दिला जातो, ज्याचं नाव एम्बेडेड सिस्टम अँड कम्प्युटिंग. 6 इनटेक कॅपॅसिटी आहे आणि खूप प्लेसमेंट ओरिएंटेड असा हा प्रोग्राम आहे. हे दोन्ही प्रोग्राम ए-आय-सी-टी न्यू दिल्लीनं अप्रूव्ह केलेले आहेत आणि आपण शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहोत. आपण ऑटोनॉमस प्रोग्राम देतो. आपल्या विभागामध्ये शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त पी-एच-डी रिसर्च सेंटर आहे आणि याच्यामध्ये काही विद्यार्थी आपला रिसर्च करतात आणि जो पी-एच-डी डिग्रीला पुढे त्यांना पी-एच-डी डिग्री मिळते. मेजर स्ट्रेंथ ऑफ डिपार्टमेंट सांगायचं झालं तर क्वालिटी ऑफ द अकॅडमिक्स. आपली क्वालिटी ही नुसती सांगून चालणार नाहीये, तर ती तपासली पण पाहिजे. तर नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशननं डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला 4 वेळा आतापर्यंत ॲक्रिडिटेशन दिलं. पहिलं 2004ला, लेटेस्ट जे मिळालं ते 2019ला मिळालेलं आहे आणि आपण नॅकनी सुद्धा ॲक्रिडिटेशन मिळवलेलं आहे नॅककडून, ज्याचा सी-जी-पी 3.12 आहे आउट ऑफ 5. नॅक जो आहे तो इनपुट क्वालिटी तुम्ही प्रोग्रामला काय देता त्याची असेसमेंट असते. याच्यामध्ये क्वालिफाईड फॅकल्टी, लॅबोरेटरी रिसोर्सेस, इतर फॅसिलिटी, त्यानंतर मुलांना मिळणारी गेस्ट लेक्चर, सेमिनार, कॉन्फरन्सेस, या सगळ्या गोष्टी, एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली आपण काम करतो की नाही, या सगळ्या गोष्टी ह्या नॅकच्या असेसमेंटमध्ये येतात आणि एन-बी-एच्या ॲक्रिडिटेशनमध्ये सर्वसाधारण हा आउटकम बेस्ड असेसमेंट असतं, की पहिल्यांदा आपल्याला टार्गेट्स सेट करावे लागतात, की आपण काय पद्धतीचे इंजिनिअर घडवणार आहोत. तर सर्वसाधारण त्याच्यामध्ये 12 क्रायटेरिया असतात. मुलगा हा कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सोडवू शकतो का नाही, तो ॲनालिसिस करू शकतो का नाही, तो डिझाइन करू शकतो का नाही, तो टीमवर्कमध्ये काम करू शकतो का नाही, तो चांगलं कम्युनिकेट करू शकतो का नाही, त्याला प्लेसमेंट चांगल्या मिळतायत की नाही, तो कंटिन्यू लर्निंग स्वतः सेल्फ लर्निंग करू शकतो का नाही. अशा अनेक साऱ्या गोष्टींचं तिथं असेसमेंट होतं. हे बहुतेक हे आउटपुट्स असतात, की ज्यासाठी तुम्ही प्रोग्राम डिझाइन केलेला आहे, तो प्रोग्राम त्या पद्धतीचे आउटपुट्स मिळवू शकतो की नाही. तर हा
याची असेसमेंट ही एन-बी-एमध्ये होते. आपल्याला 3 वर्षाचं ॲक्रेडिटेशन रिसेंटली मिळालेलं आहे आणि याचा फायदा इस्पेशली जे फॉरेन एज्युकेशनला मुलं जातात, तर तिथल्या युनिव्हर्सिटी ॲडमिशन देताना हे एन-बी ॲक्रेडिटेड कॉलेज आहे का नाही हे बघतात आणि त्यामुळं आमच्या बऱ्याच मुलांना GRE, TOEFL करून जे अमेरिकेला जाऊ इच्छितात, त्या सगळ्या मुलांना आपल्याला कधीही रिजेक्शन शक्यतो होताना दिसत नाही. दुसरा स्ट्रेंथ आहे, की आमची फॅकल्टी सर्वसाधारण 26 फॅकल्टी डिपार्टमेंटला आहेत. त्यातले 4 डॉक्टरेट आहेत. दोघांनी सबमिट केलं थिसिस. एक 6 महिन्यात त्यांचं डॉक्टरेट पूर्ण होईल आणि बाकी 8 एक रजिस्टर्ड आहेत पी-एच-डीसाठी. त्यांचं पण पूर्ण होईल. बाकी सगळे फॅकल्टी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. डिपार्टमेंटला ज 13 लॅब्स आहेत. ज्याच्यामध्ये 2 कोटी रुपयांची उपकरणं ज्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये इक्विपमेंट्स आले आणि सॉफ्टवेअर आले. स्पेक्ट्रम अॅनालायझर, सिग्नल जनरेटर्स, CROs, डिजिटल CROs आणि इव्हॅल्युएशन किट्स, एम्बेडेड सिस्टम किट्स. तसंच सॉफ्टवेअर साईडला मॅथवर्क्स, मॅटलॅब, सिम्युलिंक, सिमस्केप, पॉवर सिम, त्याच्यानंतर किलकडून मायक्रोव्हिजन 5, त्याच्यानंतर ANSYSकडून HFSS अशी खूप सारी सॉफ्टवेअर डिपार्टमेंटला मुलांच्यासाठी उपलब्ध आहेत आणि या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या लॅबमधल्या त्यांच्या एक्सपोजरमुळं त्यांची टेक्निकल स्ट्रेंथ खूप वाढते. पुढची स्ट्रेंथ आहे क्वालिटी कॅम्पस प्लेसमेंट. सर्वसाधारण 20 ते 25 कंपनीज प्लेसमेंटसाठी येतात. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% मुलांना प्लेसमेंट इन कॅम्पस होते. त्यानंतर ऑफ कॅम्पस प्लेसमेंट होते आणि काही मुलं ही MS आणि M.Tech प्रोग्रामला जातात. पुढचा स्ट्रेंथचा मुद्दा आहे ती इंडस्ट्री कोलॅबोरेशन. तर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे IT-मधल्या, इलेक्ट्रॉनिक्समधल्या, कोअर इलेक्ट्रॉनिक्समधल्या विविध कंपन्यांशी कोलॅबोरेट करतं, त्यांच्याशी MOU करतं आणि ज्याचा उपयोग मुलांना प्लेसमेंट मिळण्यासाठी, इंटर्नशिप मिळण्यासाठी, व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम्स डिझाइन करून मुलांना देण्यासाठी, वर्कशॉप्स कंडक्ट करण्यासाठी आणि इंडस्ट्रीतले सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स असतात त्यांची लेक्चर्स मुलांना दिली जातात. तर असा उपयोग इंडस्ट्री कोलॅबोरेशनचा होतो. जवळजवळ 10 कंपन्यांचं आपलं MOU साइन झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, की आमची 15% मुलं ही MS आणि M.Techला जातात. हा एक मेजर स्ट्रेंथ आहे डिपार्टमेंटचा. कारण हायर एज्युकेशन करणं, रिसर्चमध्ये कॉन्ट्रिब्यूट करणं ही मुलं आमची करत असतात. आणि या सगळ्याच्या पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आमच्या डिपार्टमेंटची अल्मनाई, माजी विद्यार्थी. हे माजी विद्यार्थी सर्वसाधारण 87 पासून पास होत आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये जात आहेत. तर मला अगदी असं सांगावसं वाटेल, की वयोवर्ष 50च्या पुढचे आमचे 180 माजी विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर काम करतात. ते CEO म्हणून काम करतायत, जनरल मॅनेजर म्हणून काम करतात आणि कंपनीचे डायरेक्टर म्हणून काम करतात. कोणी टेक्निकल हेड म्हणून काम करतात. IT इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करतात. तर ही जी अलुमनी आहे, ही एक अत्यंत महत्त्वाची ताकद असते आमची. याचा मुख्य फायदा हा मुलांना प्लेसमेंट देणं, त्याच्यानंतर इंटर्नशिपसाठी मदत करणं. तो ज्या कंपनीमध्ये काम करतो त्याला तो हात देतो आणि इंटर्नशिपसाठी घेतो. त्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देतो. तसंच तो त्याच्या कंपनीमधून रिमोटली ऑनलाईन पद्धतीनं लेक्चर्स घेतो, ओरिएंटेशन प्रोग्राम घेतो. तर अलुमनाई ही आपल्या डिपार्टमेंटची एक फार मोठी स्ट्रेंथ आहे, जी आपल्याला नेहमी मदतीला येते. MOUs डिपार्टमेंट आमच्या KPIT टेक्नॉलॉजी पुणेबरोबर केलेला आहे. हा सर्वसाधारण 2014 मध्ये आपण MOU केला. या MOUच्या अंडर आम्ही ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स हा व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम देतो आणि तो प्रोग्राम झाल्यानंतर ग्रॅज्युएट झालेला मुलगा कंपनीमध्ये प्लेस होऊ शकतो. सर्वसाधारण दरवर्षी 25 ते 50 विद्यार्थी या कंपनीमध्ये प्लेस होतात कंपनीच्या गरजेप्रमाणे. आणि KPITबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर KPIT ही सर्वसाधारण $465 मिलियन टर्नओव्हर असलेली कंपनी आहे. अमेरिका, त्यानंतर जर्मनी, तैवान, जपान अशा ठिकाणी कंपनीची ऑफिसेस आहेत. 2 वर्ष मुलगा पुण्यामध्ये किंवा बेंगलोरमध्ये ऑफिसमध्ये काम करतो आणि नंतर परदेशी तो तिथल्या डेव्हलपमेंट सेंटरला जॉइन होतो.
तसंच आपला टेक्सास इन्स्ट्रुमेंट ही एक जगभरातलं एक मोठं प्रस्थ आहे चिप डिझाईनमधलं. तर त्यांची युनिव्हर्सिटी प्रोग्राम्स असतात. तर त्याच्यासाठी एजगेट टेक्नॉलॉजी बंगलोर याच्याशी आपण कोलॅबोरेट केलं आहे. ही यांची आपल्याला इंटर्नशिपला खूप मदत होते आणि छोटे-छोटे 2 ते 4 आठवड्याची जे वर्कशॉप्स असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. त्याचबरोबर टेक्सास इन्स्ट्रुमेंटचं आपल्याकडे इनोव्हेशन सेंटर आहे, ज्याच्यामध्ये जवळ-जवळ 4-4.5 लाखाची इव्हॅल्युएशन किट्स आपण खरेदी केलेली आहेत, ज्याचा वापर मुलं प्रोजेक्टसाठी करतात, वर्कशॉपसाठी करतात. ऑटोमेशन क्षेत्रामध्ये मायक्रोलॉग, नेब्युलस ऑटोमेशन, स्काडा टेक्नॉलॉजी ही मशीन ऑटोमेशन्स आणि रोबोटिक्समध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, तर त्यांच्याशी आपलं कोलॅबोरेशन आहे. त्याचबरोबर ग्लोबल नेटवर्क सोल्युशन म्हणून कंपनी ज्याच्यामध्ये नेटवर्क आणि नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपण मुलांना वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग देतो. अ, आता पुढचा मुद्दा घेतोय ते कोर ऑफ द कोर्स कंटेंट. काय शिकवतो आम्ही? तर सर्वसाधारण ह्या 4 वर्षामध्ये काय शिकवलं जातं, तर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, की ज्याच्यावर तुमच्या सगळ्या पुढच्या टेक्नॉलॉजीज अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइस असतील, सर्किट डिझाईन्स असतील, तर कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचे फंडामेंटल्स, डिजिटल आणि एनालॉग कम्युनिकेशनच्या माध्यमातून कंट्रोल सिस्टम डिझाइन आणि इन्स्ट्रुमेंटेशन डिझाइन, बेसिक स्टडी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनिअरिंग हे आमचे फंडामेंटल विषय आम्ही देतो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स्ड फंडामेंटल्स किंवा टेक्नॉलॉजीज असं ज्याला म्हणता येईल. तर त्या पुढचा व्हर्टिकल आहे, ज्याच्यामध्ये व्ही-एल-एस-आय चिप डिझाइन असेल, एम्बेड सिस्टम डिझाइन असेल, ऑप्टिकल फायबर, मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन, कॉम्प्युटर नेटवर्क, डिजिटल इमेज प्रोसेसिंग, सिग्नल प्रोसेसिंग, इंडस्ट्रियल अँड इलेक्ट्रॉनिक्स हे जे व्हर्टिकल्स आहेत, ते जास्त करून ॲप्लिकेशन आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी राहतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्यांचं खूप एकमेकाशी जवळचं नातं आहे. तर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरला, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरला त्याचे बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची सगळी टेक्निकल डिटेल माहिती लागतातच. प्लस त्याला सी, सी प्लस प्लस, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, अल्गोरिथम, डेटा स्ट्रक्चर हे फंडामेंटल टॉपिक्स जे कॉम्प्युटर सायन्सच्या ग्रॅज्युएटला लागतात, तेही आपल्याला त्याला इथं द्यावे लागतात. त्याचं कारण असं की बराचसारखा प्रोग्रामिंगचा पार्ट आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलेला आहे. त्याचबरोबर अ, अ, हे फंडामेंटल टेक्नॉलॉजी व्हर्टिकल्स आणि प्रोग्रामिंग इसेन्शियल्स घेता आपण मुलाला 3rd इयरपासून इलेक्टिव्ह द्यायला चालू करतो. या इलेक्टिव्हचा पर्पज असा असतो की त्या मुलाचे एकतर टेक्नॉलॉजीसाठी ओरिएंटेशन लावून घेणं. फॉर एक्झाम्पल एम्बेड सिस्टममधील ओरिएंटेशन असेल, व्ही-एल-एस-आयमधलं ओरिएंटेशन आहे, सिस्टम डिझाईनमधलं ओरिएंटेशन, म्हणजे त्यापुढे तो ज्या क्षेत्रात जाऊन काम करू इच्छितो, त्याचे विषय आम्ही इलेक्टिव्हजमध्ये देतो. अ, जे जनरली रिसेंट ॲडव्हान्सेस असतात, लाइक आय-ओ-टी, क्लाउड कॉम्प्युटिंग, ए-आय, मशीन लर्निंग. आणखीन एक महत्त्वाचं त्याला डायव्हर्शन मुलाला दिलं जातं, की ओपन इलेक्टिव्ह मार्गे, ज्यामुळं तो इतर डिपार्टमेंटचे काही विषय शिकू शकतो. 3rd इयर 2nd सेमिस्टर आणि बी-टेकची पहिली सेमिस्टर या 2 सेमिस्टरमध्ये त्याला 2 ओपन इलेक्टिव्हज दिले जातात, जे इतर विभागांनी, इतर डिपार्टमेंट्सनी ते दिलेले असतात. फॉर सिव्हिलकडून म्हणा किंवा मेकॅनिकलकडून म्हणा. तिथं तो रोबोटिक्स जाऊन शिकेल. सिव्हिलमध्ये तो सर्वेइंग वगैरे शिकेल. तर हे त्याचं जे करियर प्लॅनिंग आहे, त्याला जिथं-जिथं ते लागणार आहे, इतर डिपार्टमेंटची मदत, तो तिथं जाऊन ते 2 ओपन इलेक्टिव्ह शिकू शकतो. आणि पूर्ण सिलॅबसच्या व्यतिरिक्त सुद्धा व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम्स डिपार्टमेंट देत असतं. ज्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स हा प्रोग्राम जवळ-जवळ 172 तासाचा प्रोग्राम आहे, की जो के-पी-आय-टी टेक्नॉलॉजीशी कोलॅबोरेट करून आपण डिझाइन केलेला आहे. आणि आता रिसेंटली 5G यायला लागलं, तर 5G एन-जी एअर इंटरफेस हा ग्लोबल सी-टी-एफ कॅप्सूल हा आपला एक प्रकल्प आहे. त्याच्या अंडर फॉरेनचे प्रोफेसर येऊन हा विषय द्यायला चालू केले त्यांनी आता. अँड्रॉइड प्रोग्रामिंग हे आणखीन एक मोबाईल कॉम्प्युटिंगमधला विषय आहे, जो ॲप्लिकेशन डेव्हलप करायला देईल, मुलाला शिकवेल. इथं पण फॉरेनचे प्रोफेसर येऊन हा विषय हँडल करतात. डिपार्टमेंटमध्ये सर्वसाधारण आता 13 लॅब्स आहेत.
इतक्या लॅब्स असणारं आपलं एकमेवच डिपार्टमेंट आहे, की ज्याच्यामध्ये 13 लॅब्स आहेत. त्याच्यामध्ये एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आहे, एम्बेडेड सिस्टम डिझाइन आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 1, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 2, इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन, प्रोसेस कंट्रोल अँड मेजरमेंट, प्रोजेक्ट लॅब, सेंट्रल कम्प्युटिंग फॅसिलिटी, इनोव्हेशन सेंटर. हे इनोव्हेशन सेंटर टेक्सास इन्स्ट्रुमेंटनं स्पॉन्सर केलं आहे. प्रोग्रामिंग लॅब जिथं पायथॉन, सी प्लस प्रोग्रामिंग होतं आणि विद्यापीठांनी मान्यता प्राप्त केलेली पी-जी रिसर्च लॅब आहे. तर इतक्या साऱ्या या जवळ-जवळ 13 लॅब्स आहेत आपल्याकडे आणि या सगळ्याला उपयुक्त असलेली डिपार्टमेंटल लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी तरी आहेच संस्थेची, पण त्याचबरोबर डिपार्टमेंट लायब्ररी, की मुलाला क्विक ॲक्सेस जे रेफरन्स बुक त्याला पाहिजे आहे, तर ते इथं 2000च्या आसपास आपण रेफरन्स बुक्स इथं ठेवलेली आहेत, मॅन्युअल्स ठेवलेली आहेत, ॲप्लिकेशन नोट्स ठेवलेले आहेत. त्या मुलाला क्विक रेफरन्ससाठी त्याचा फायदा होतो. ही लायब्ररी विशेषतः एक प्राध्यापक आणि मुलंच चालवतात. मुलंच सगळा हा व्यवहार पुस्तक देण्या-घेण्याचा बघतात आपल्या वेळात वेळ काढून. पुढचा मुद्दा आहे मेजर रिक्रुटर्स. सर्वसाधारण डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्याला जो बी-टेकच्या फर्स्ट सेमिस्टरला आल्यापासून वर्षभर त्याला जवळ-जवळ एक 20 ते 25 कंपन्यांचे इंटरव्ह्यू मिळतात आणि सर्वसाधारण हे मेजर रिक्रुटर्स आमचे के-पी-आय-टी टेक्नॉलॉजी आहे. ॲट अ टाईम 50-50 विद्यार्थी ही कंपनी घेऊ शकते. सिंटेल आहे, पटनी कम्प्युटर्स आहे, दिशा इन्फोटेक, टाटा कन्सल्टन्सी, विप्रो, पर्सिस्टन्स, खूप साऱ्या कंपनी ह्या मेजर रिक्रुटर्स म्हणून डिपार्टमेंटला येतात. प्लेसमेंट डिटेल्स 19-20 हा थोडासा मार्च नंतर पॅन्डेमिक सुरू झालं. तरीसुद्धा मार्चच्या आधी 20-1 कंपन्या येऊन गेल्या. त्यामध्ये 51 मुलं प्लेस झालेली आहेत. 10 मुलांचे रिझल्ट्स अजून यायचे आहेत. ते पॅन्डेमिकमुळं थोडंसं कोरोनामुळं थांबलेत आणि ॲव्हरेज पॅकेज आपण साधारण 3.5 लाख देतो. 18-19 मध्ये सर्वसाधारण 51 मुलं फक्त के-पी-आय-टी टेक्नॉलॉजीमध्ये प्लेस झालेली आहेत. डिपार्टमेंट ला फॅकल्टी आहेत त्यांची प्रगती हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. तर त्याच्यासाठी आम्ही मुळात प्रगतीची डायरेक्शन ही रिसर्च आणि कन्सल्टन्सी अशी ठेवलेली आहे आणि रिसर्च आणि कन्सल्टन्सीसाठी आम्ही सर्वसाधारण 6 व्हर्टिकल आयडेंटिफाय केलेत. ज्याच्यामध्ये टेलिकॉम आहे, सिग्नल आणि इमेज प्रोसेसिंग आहे, ए-आय रोबोटिक्स आहे, व्ही-एल-एस-आय डिझाइन आहे, एम्बेडेड सिस्टम आहे आणि पॉवरट्रॉनिक्स. तर असे 6 व्हर्टिकल आहेत. तर संपूर्ण 26 फॅकल्टी या 6 रिसर्च व्हर्टिकल्समध्ये आम्ही विभागलेत आणि त्यामध्ये ते जॉइंट दोघं-दोघं, तिघं-तिघं असे मिळून जॉइंट रिसर्च घेतात आणि पब्लिकेशन करतात. हे पब्लिकेशन एकदा झालं, की कदाचित त्यांना कॉल येतो, की बाबा या प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे. एखादी इंडस्ट्री पुढे येते आणि विचारते, की या प्रकारचं प्रॉडक्ट बनवायचं आहे, तर त्यात तुम्ही आम्हाला मदत करू शकता का? अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉडक्ट इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं सुद्धा डिपार्टमेंटला आपण काम घेतो. तर हा एक मोठा आम्ही व्हर्टिकल्स आयडेंटिफाय केलेत आणि त्यात प्राध्यापक काम करतात, रिसर्च करतात. तसंच प्राध्यापकांना परदेशी सुद्धा पाठवलं जातं. अगदी रिसेंटली प्रोफेसर रेणके यांनी अराहस युनिव्हर्सिटी डेन्मार्कला व्हिजिट केली. सर्वसाधारण 40 दिवसाचा पुढचा त्यांचा तिथला स्टे होता आणि बिझनेस मॉडेलिंग तिथं ते शिकले. तसंच तिथल्या काही कंपन्या त्यांनी ॲसेस केल्या फॉर बिझनेस मॉडेलिंग. तसंच फॅकल्टीला हायर स्टडीजला स्पॉन्सर केलं जातं. पी-एच-डी प्रोग्रामसाठी फॅकल्टी रजिस्टर करू शकते. वर्कशॉप होत असतात जगभरात जिकडं-तिकडं इंडस्ट्रीमध्ये होत असतात, इन्स्टिट्यूट्समध्ये होत असतात. तर त्याचं रजिस्ट्रेशन संस्था स्पॉन्सर करते. त्यानंतर फॅकल्टी ही जे रिसर्च व्हर्टिकलमधून आलेले पेपर्स आहेत, ते पेपर्स पब्लिश करायला अ, खर्च येतो. तर तो खर्चसुद्धा संस्थेकडून दिला जातो. त्याचबरोबर फॅकल्टी ऑफ डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑर्गनाइज करते. अ, कित्येक वर्ष हे काम चालू आहे. पण अगदी रिसेंट म्हटलं तर विवेक देसाई सर यांना 3,20,000 ची ग्रँट मिळाली आहे फॉर एफ-डी-पी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वर्कशॉप अरेंज करण्यासाठी. व्ही-एल-एस-आय डिझाइन हा वर्कशॉपचा विषय आहे. तसंच डॉक्टर एस-आर चौगुले मॅडमना 3,80,000 ची ग्रँट आली आहे. त्याच्यामध्ये त्या ए-आय आणि मशीन लर्निंग या विषयामध्ये वर्कशॉप 2 आठवड्याचं घेणार आहेत. जे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशननी फंडिंग याला केलेलं आहे. तर
खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी दिल्या जातात फॅकल्टीला स्वतःची प्रगती करण्यासाठी आणि फॅकल्टीची प्रगती ही अ, पुन्हा विद्यार्थ्यांनाच उपयोगी पडते. स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स बद्दल सांगायचं झालं, तर आम्ही 3 इनिशिएटिव्हज घेतलेले आहेत. पहिला इनिशिएटिव्ह आहे तो इंडस्ट्री कनेक्ट इनिशिएटिव्ह, पुढचा आहे तो IIT कनेक्ट इनिशिएटिव्ह आणि तिसरा आहे तो टेक्निकल फॉरेन युनिव्हर्सिटी कनेक्ट इनिशिएटिव्ह. तर इंडस्ट्री कनेक्ट इनिशिएटिव्हमध्ये आपण इंडस्ट्रीशी कोलॅबोरेट करून त्यांच्याशी MOU करून सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतात त्यांच्याकडून किंवा इन्स्टिट्यूशन्सकडून आपण मुलांना लेक्चर्स गेस्ट लेक्चरच्या स्वरूपात किंवा वर्कशॉपच्या स्वरूपात आपण मुलांना त्यांच्याशी कनेक्ट करवतो. तसंच इंटर्नशिप आपल्याला मुलांना द्यायची असते. सर्वसाधारण बी-टेकच्या शेवटच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तर जानेवारीपासून मुलगा हा इंटर्नशिपला जात असतो. तर तिथे एक 50 इंडस्ट्रीचा कनेक्ट आपण केलेला आहे. तर तिथं तो मुलगा ॲप्लाय करतो आणि त्याला एक प्रॉब्लेम दिला जातो सॉल्व्ह करायला. तो प्रॉब्लेम एक 2 चॉईस असतात. एकतर तो KITमध्ये बसून करू शकतो किंवा प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन करू शकतो. जर त्याला फायनान्शियल कंडिशन्स त्याला परमिट करत असतील, तर तो त्या कंपनीमध्ये कदाचित या कंपनी मुंबई, पुणे अशा असू शकतात किंवा काही वेळा परदेशी सुद्धा असू शकतात. तर त्याच्या खर्चाच्या शक्यतेप्रमाणे तो मुलगा इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्याच्यानंतर IIT कनेक्ट इनिशिएटिव्हमध्ये आपण असं करतो, की गेट ही एक परीक्षा असते, की ज्याच्यामुळं मुलगा M.Tech करण्यासाठी सक्षम होतो. त्याला तर त्या गेट ही परीक्षा त्याला पास व्हावी लागते. तर गेटचे जे प्रश्न असतात ते आम्ही त्याचं एक लिस्ट केलेली असते आणि ती आमच्या सिलॅबसच्या शिकवण्याच्या प्रोसेसमधून आम्ही ती देत असतो. जेणेकरून त्याला गेट ही परीक्षा अगदी सोपी व्हावी. तर IIT कनेक्ट सेंटर आहे आपलं, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात. तसंच IIT प्रोफेसरबरोबर इंटरॅक्शन करून त्यांचं मेंटरिंग मुलांसाठी घेतलं जातं. तर हा एंगेजमेंट विथ द प्रीमियम इन्स्टिट्यूट हे आपण IIT कनेक्ट इनिशिएटिव्हमधून घेतो. तसंच टेक्निकल फॉरेन युनिव्हर्सिटी कनेक्ट इनिशिएटिव्ह पण आहे. ज्याच्यामध्ये GRE TOEFL ला लागणारं जे काही स्टडी मटेरियल आहे ते त्यांना देणं, त्यांना युनिव्हर्सिटी सिलेक्शन करण्यासाठी गाईड करणं, त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आयडेंटिफाय करणं, त्या प्रोफेसरांचे रिसर्चचे टॉपिक्स समजून घेऊन त्याप्रमाणे मुलांना त्या विषयांमध्ये गोडी निर्माण करणं, त्यांचे रिसर्च पेपर त्यातून एखाद दुसरा रिसर्च पेपर 3rd इयरला असताना तो काढणं, या सगळ्या गोष्टी असतात. त्या केल्यानंतर त्याचं ॲडमिशन सुखरूप होतं फॉरेन युनिव्हर्सिटीमधलं आणि सर्वसाधारण जुलैमध्ये त्याचा रिझल्ट लागला तर ऑगस्टमध्ये तो खरोखर त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला चालू करू शकतो ग्रॅज्युएट झाल्यावर. हा हा एंगेजमेंट विथ द प्रीमियम इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आता संस्थेने मुलांच्या प्लेसमेंटला अतिशय महत्त्व दिलं. तर त्याच्यामध्ये सेकंड इयरला मुलगा आल्यापासून त्याला जवळ-जवळ बी होईपर्यंत किंवा बीच्या पहिल्या सेमिस्टरपर्यंत त्याला सर्वसाधारण एक 50 ते 80 तासाचं ट्रेनिंग असतं. हे ट्रेनिंग हे स्पेशलाइज्ड संस्था आहेत त्यांच्याकडून दिलं जातं. याच्यामध्ये त्याला ॲप्टिट्यूड स्किल त्याचे इम्प्रूव्ह केले जातात. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह केले जातात. त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशनचं स्किल इम्प्रूव्ह केलं जातं. प्रत्यक्ष इंटरव्ह्यू कसा द्यायचा, रिझ्युमे कसा लिहायचा, टेक्निकल क्वेश्चन्स कसे हँडल करायचे आणि सायकोमेट्रिक टेस्ट असतात त्या कशा हँडल करायच्या. हे सगळं शार्पनिंग ऑफ अ स्किल फॉर अ प्लेसमेंट हे स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राममधून केलं जातं. हे AC चालू केलं जातं. ते अचानक येत नाही. त्याला AC त्याची तयारी करून घ्यावी लागते. AC, TEB टप्प्याटप्प्यानं तो मुलगा तयार होत असतो. मॉक इंटरव्ह्यू त्याला दिले जातात. तर असं शार्पनिंग प्लेसमेंट स्किल्स आपण त्याला देतो. त्याचबरोबर विद्यार्थ्याला पायोनियर हा एक प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये तो टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन करू शकतो. हा एक संस्था लेव्हलचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपल्या डिपार्टमेंटची मुलं भाग घेतात आणि इन हाऊस म्हणजे KITमध्येच तो एक मोठा इव्हेंट होतो आणि त्याच्यामध्ये तो पेपर प्रेझेंटेशन करतो. संस्था लेव्हलला आणखीन एक कार्यक्रम आहे अभिज्ञान म्हणून. याला मी म्हणतो स्कूल ऑफ वाईजनेस. याच्यामध्ये 6 ते 8 मोठे प्रथित यश वक्ते येतात. जे उद्योजक असतात, जे अकॅडमिशियन असतात, जे
समाजसेवक असतात, जे IPS ऑफिसर असतात, IAS ऑफिसर्स असतात, तर त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी त्यांना एक पूर्ण दिवस दिला जातो. तर या प्रोग्रामच्या ऑर्गनायझेशनमध्ये मुलगा भाग घेतो किंवा प्रत्यक्ष बसून तो प्रोग्राम अटेंड करतो. ॲन्युअल सोशल गॅदरिंग हा आणखीन एक असा प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये इव्हेंट ऑर्गनायझेशनचे स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. टीमवर्कमध्ये कसं काम करायचं हे त्यांना समजतं आणि स्वतःचा जो टॅलेंट आहे तो स्टेजवर कसा सादर करायचा या सगळ्या गोष्टी त्याला ॲन्युअल सोशल गॅदरिंगमधून शिकायला मिळतात. तसंच डिपार्टमेंटला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन आहे, ज्याचं नाव आयसेट असं आहे. तर ही पूर्णतः विद्यार्थ्यांनी बांधलेली एक छोटंसं संस्था आहे, ज्याच्यामध्ये मुलं ही त्यांच्याच इतर मित्रांसाठी गेस्ट लेक्चर अरेंज करतात, वर्कशॉप अरेंज करतात. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कार्यक्रम घेतात. त्यानंतर सीनियर मुलं ही ज्युनियर मुलांना गाईड करतात फॉर पेपर प्रेझेंटेशन. कॉम्पिटिशनमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी भाग घेतला असेल, तर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काही अडी-अडचणी येतात. तर त्या अडी-अडचणी सोडवायला सीनियर मुलं त्यांना मदत करतात. ज्युनियर मुलांचं ग्रुप डिस्कशन सीनियर मुलं घेतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन त्यांच्यासाठी अरेंज करतात. तर अशी ही मुलांनी बांधलेली संस्था आहे, की त्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही कार्यरत असते. डिपार्टमेंटला अशी परंपरा आहे, की खूप सारे स्पोर्ट अवॉर्ड मुलं घेऊन येतात. ज्याच्यामध्ये ते युनिव्हर्सिटी, स्टेट किंवा नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात. रोकडे सर त्यांना मदत करतात, गाईडन्स देतात. विविध ज्या अपॉर्च्युनिटी आहेत कॉम्पिटिशनच्या त्या त्यांच्यासमोर आणतात. प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर प्रवास करतात, राहतात त्यांच्याबरोबर. त्यांच्या प्रत्यक्ष कॉम्पिटिशनच्या वेळी रोकडे सर तिथं त्यांच्याबरोबर असतात आणि यश खेचून आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर अशा प्रकारे मुलगा ज्यावेळी एवढ्या सगळ्या विविध डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजमधून बाहेर पडतो, त्यावेळी तो एक एक चांगला सक्षम असा इंजिनिअर होऊन बाहेर पडतो. त्याच्यामध्ये फक्त टेक्निकल नॉलेज आलेलं नसतं, पण टीमवर्क कसं करायचं, लोकांशी इंटरॅक्ट कसं करायचं, कम्युनिकेट कसं करायचं आणि काम आपलं कसं पुढं न्यायचं असा तो त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप झाले असतात. मुलगा प्रगल्भ होतो. अ, अ, आणि त्याचा नेट रिझल्ट होतो, की ती मुलं ग्रॅज्युएट होऊन ज्यावेळी कंपनीमध्ये काम करतात किंवा आपला व्यवसाय करतात, तर अतिशय यशस्वी होताना दिसतात. आता ही यशस्वी मुलांची अगदी रांगच्या रांग आहे. म्हणजे इतक्या काही जनरल मॅनेजर आहेत, काही CEO आहेत कंपनीचे. इतक्या मोठ्या पदाला ती पोहोचली आहेत. फक्त काहीच एक्झाम्पल मी घेतो. हा आहे आमचा अ, पाटील, अभिजित पाटील. ग्रॅज्युएट झाला KIT डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्समधून. त्याच्यानंतर IIT खरगपूरमध्ये त्यानं एम-टेक केलं. सध्या तो इस्रोमध्ये काम करतोय आणि तो स्वतः इन्स्टॉलेशन ऑफ पोलर सॅटेलाइट ट्रॅकिंग सिस्टम फॉर इस्रो यासाठी तो अंटार्क्टिकामध्ये जाऊन आलेला आहे. 1.5 वर्ष त्यांनी तिथं काम केलेलं आहे. अ, पुढचं आलं मला सांगता येतील, की हे भाऊसाहेब पाटील सकाळ ग्रुपमध्ये काम करतात. साम टीव्ही किंवा त्यांचं जे ब्रॉडकास्टिंगचं जे आहे किंवा ऑनलाईन एज्युकेशन आहे, हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स जेवढा म्हणून विभाग आहे त्याचे ते हेड आहेत. अ, विनायक पाचलक IIT बॉम्बेमध्ये ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच त्यांना 30,000चं प्राइज मिळालं होतं. ते बेस्ट आउटगोइंग स्टुडंट आहेत. आणि सध्या त्यांची स्वतःची एक IT कंपनी आहे आणि मोठा टर्नओव्हर असलेली कंपनी पुण्यामध्ये ते सध्या चालवत आहेत. रुपेश माळवी हा फर्स्ट प्राइज विनर होता IIT गुवाहाटीला. रोबोटिक्सची कॉम्पिटिशन होती. त्याला 50,000चं प्राइज मिळालं होतं. सध्या एका एम्बेड सिस्टमच्या कंपनीमध्ये, प्रतियश कंपनीमध्ये तो काम करतोय. सलील दांबोळी हा खूप ॲक्टिव्हिस्ट मुलगा होता. त्यांनी बरीच प्राइज घेतले विद्यापीठ लेव्हलला, डिस्ट्रिक्ट लेव्हलला, स्टेट लेव्हलला. तसंच हा फ्रान्सिस लोबो 2011चा ग्रॅज्युएट सध्या मलाड डिव्हिजनमध्ये रेल्वेमध्ये काम करतो. आकाश गुप्ता 2012चा विद्यार्थी श्रीराम ॲग्रोकेममध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. मोहम्मद जुबैर शेख 2014चा विद्यार्थी सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, जॉन डिअर ही US बेस्ड कंपनी आहे, तिथं तो काम करतोय. प्रवीण उसरे हा लेफ्टनंट म्हणून काम करतो इंडियन आर्मीमध्ये.
असे बरेच अनुवली तुम्हाला सांगता येतील. तेजस शिंदे 2010ला पास झालेला स्ट्रॅटेजिक मार्केटिंग मॅनेजर हनीवेल. हनीवेल ही इन्स्ट्रुमेंट डिझाइन करणारी फार मोठी यूएसची कंपनी आहे. पुण्यात मोठा कारखाना आहे. तिथं तो काम करतो. रोहित जोशी 11ला पास, इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून काम करतो. सुशांत धामणेकर जर्मनीमधल्या कंपनीमध्ये काम करतो. दीपश्री निबरे ही TCSमध्ये काम करते. अशी खूप सारी उदाहरणं देता येतील की जी मुलं पासआउट होऊन अगदी उच्च अशा पदावर पोचलेली आहेत. तर या माध्यमातून मी पुन्हा तुम्हाला बेस्ट मेसेज सांगतो आणि तुमचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला खूप सारं यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करून मी हे डिस्कशन थांबवतो. थँक यू व्हेरी मच.